आजचा दिवस आमच्यासाठी फार आनंद क्षण आहे. सांगलीकरांसाठी आम्ही एक चांगला प्रयत्न केलेला आहे. आता विषय असा आहे की सांगलीमध्ये आपल्याकडं सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत, पण एका ब्रँडेड हॉटेलची सांगली गरज होती. आम्ही हे सगळं कारण बघत आलेलो आहे. आमचे काही मित्रमंडळी आहेत जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत किंवा मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, की त्यांना ही कायम खंत असायची की सांगलीमध्ये एक ब्रँडेड हॉटेल नाही आहे आपल्याकडे, ती त्याची उभारणी व्हावी. त्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. आता होतं आहे कसं की सांगलीमध्ये तसं बघितलं तर आपल्याकडं व्यापार आणि जी इंडस्ट्री आहे त्याची प्रगती फार चांगली आहे. सांगली हा कृषीप्रधान आपलं शहर आहे आणि इथं गरज आहे ती जे बाहेरून लोक येतात व्हिजिट करण्यासाठी देशविदेशातून, तर त्यांची सोय आपल्या इथं झाली पाहिजे. आता पण काय होत होतं की ते सोय लोक राहायचे कोल्हापूरला आणि तिथून परत ट्रॅव्हल करायचे. या सगळ्यात मोठी मागणी होती की आम्हाला इथंच एक ब्रँडेड हॉटेल द्या की इथं आमची सोय होऊन जाईल. त्यासाठी आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आम्ही हे हॉटेल इकोटेल बाय सयाजी याचं लॉन्चिंग केलेलं आहे. सयाजी ग्रुप हा फार मोठा ग्रुप आहे. त्यांचं आम्ही सगळं बघितलं की आता कोल्हापूरचा त्यांचा बिझनेस फार मोठा झाला आणि ती बेसिकली सयाजी हे लोक इंडोरमधून आहेत आणि त्यांचा ग्रुप आता जवळपास 50+ हॉटेल त्यांनी इथं केलेले आहेत अख्ख्या ऑल इंडियामध्ये. ते सगळं पाहून आम्ही त्यांच्याबरोबर कोलॅबरेट झालेलो आहे. आता याच्यामध्ये आपल्या हॉटेलमध्ये अराऊंड 59 रूम्स आहेत. एक 550 लोकांसाठी बँक्वेट हॉल आहे. त्या बँक्वेट हॉलमध्ये तुम्ही पार्टमध्ये पण यूज करू शकता. 200 ते 550 लोकांपर्यंत मोठे फंक्शन तुम्ही आपण घेऊ शकतो याच्यामध्ये. प्लस 3 मोठे आपण रेस्टॉरंट याच्यामध्ये घेऊन येतो आहे. द क्यूब, गुड ओल्ड डेज आणि कबाबिलाचा आपण प्रयत्न करतो आहे. असे 3 मोठे रेस्टॉरंट याच्यामध्ये आपण घेऊन येतो. तर इथं ही सगळी सोय या लोकांची आपल्या सांगलीकरांना घेऊन जाईल. सांगलीमध्ये सगळी डेव्हलपमेंट आहे. फक्त खंत होती ती ब्रँडेड हॉटेलची, ती आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू सो मच.